मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या आदेशानुसार सातपूर आरोग्य विभाग आणि सिडको आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको व सातपूर येथे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅग विक्री व वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। तसेच अंदाजे 125 किलोच्या प्लास्टिक कॅरी बॅग यावेळी जप्त करण्यात आल्या। आज सकाळी सिडको आणि सातपूर शहरातील विविध दुकानांवर छापे टाकले असता दुपारपर्यंत 150 किलो वजनाच्या हजारो रुपये किमतीच्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करण्यात आल्याची माहिती सातपूर विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुडे यांनी नाशिक सिटी न्यूजशी बोलताना दिली। त्यांच्या आदेशानुसार तसेच शासन परिपत्रकानुसार आम्ही आज सातपूर व सिडको विभागामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅग विक्रेत्यांवरती दंडात्मक कारवाई केली। त्यामध्ये आम्हाला जवळपास 150 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आलेले आहे व सदर ज्या विक्रेत्यावरती 5,000 रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे। आमच्याबरोबर विक्रीकर निरीक्षक शासनाचे तसेच मनपाचे अन्य निरीक्षक, दुकान निरीक्षक, सिडकोचे विभागीय स्वच्छता निरीक्षक, विभागीय अधिकारी या सर्वांच्या संगनमताने हा एक इमर्जन्सी स्पॉट स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई आता सातपूर विभागामध्ये पण करतोय आणि अशीच कारवाई पुढे राहणार आहे। जनावरांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या आणि प्रदूषणात भर घालणाऱ्या या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यास शहरातील कचऱ्याचे साम्राज्य कमी होईल हे नक्कीच। या मोहिमेमध्ये सातपूर विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुडे, सिडको विभागीय स्वच्छता निरीक्षक गाजरे, अधीक्षक भास्कर धाकराव, माधुरी तांबे, केतन मारू वाजपेयी, रावसाहेब मते, अन्न सुरक्षा अधिकारी इंगळे, रवी काळे, अशोक उशिरे, राजेंद्र नेटावटे, शैलेश बागुल आदींनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वाघरे, सातपूर।